तर यो गणेशनगर गावचो छोटोसो ब्रिज आहे, त्याच्या खालती मस्तपैकी नाही वाहत आहे. मस्त नवीनच एसटी आले, त्याला एसटी. तर इकडे मस्तपैकी आंब्याच्या झाडाच्या खालती जेवणाचं नियोजन केलेलं आहे. जवरांचं पण नवस होते ना, जवरही कोंबड्या वगैरे दिल्यात, तेवढ्या लोकांचं जेवण आहे वाटतं. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचा आजच्या आपल्या नवीन व्हिडिओत. तर सगळ्यांना शुभ सकाळ. सकाळचं आता 8 वाजल्यात आणि आम्ही आयल्या गणेशनगर गावात. आईच्या सोबत सुका मावरा घेऊन इकावला आयलंय. गणेशनगर गाव मस्तपैकी डोंगरावर असल्यामुळे हात ना निसर्ग देखा किती मस्त दिसतंय. काही नेहमीच मी तुम्हाला दाखवतच असतं, पण आता या पावसाने भिजलेला निसर्ग देखा. बॅकग्राऊंडला मस्तपैकी कोंबड्या पण आरावतात, कारण सकाळचं वातावरण आहे. गेलं काही दिवस आहे ना कंटिन्यू पाऊस पडत होतो, त्यामुळे पूर्ण या वातावरणच चेंज झालं. कंटिन्यू म्हणजे जाम पाऊस पडलो, एवढं पाऊस पडलो की आता नदी पण व्हावायला सुरुवात झाली. तिकडे एक नदी आहे मस्त वाहत आहे, ती तुम्हाला आता दाखवला नेते. त्याच्या अगोदर आहे ना काय काय आणलंय आम्ही सुका मावरा इकावला ता देखा. ही मासे सुकाट आहे. मासे सुकाटच्या खालती मासे सुकाट आणि आंबारकर सुकाट मिक्स केलेले आहे. आणि बोंबील बोंबील आणि खालती वागत्यात बारक्या बघ्यो. कोंबड्यो आणि एक ढोर देखा मामा घेऊन चालल्यात. बैल आहे आणि अंगणवाडी गणेशनगर. इकडे नदी आहे खालती आणि गणेशनगर गाव आहे, तालुका तला आणि जिल्हा रायगडमध्ये आहो आपण. कवा कवा आहे ना लोकेशन सांगावला मी विसरता, आज आठवणी मी सांगला तुम्हाला. तर यो गणेशनगर गावचो छोटोसो ब्रिज आहे, त्याच्या खालती मस्तपैकी नाही वाहत आहे. मस्तपैकी डोलासमोर अशी वाहणारी नदी आणि गारगार हवा लागते आणि नाकाने मस्त फ्रेश ऑक्सिजन. अजून काय पाहिजे आयुष्यात. तर रोडच्या या साईडला देखा सगळी शेतात आणि शेता पण पूर्ण पाण्याने भरलेली दिसतात. ते शेतात ना पूर्ण नाही वाहत येते. हे का या ब्रिजच्या खालची चाललंय त्या साईडला. आता मी तिकडे त्या साईडला उभा राहून व्हिडिओ काढली. पूर्ण खालपर्यंत जातं या पाणी वाहत वाहत. मस्तपैकी नाही देखावलं. या दोघी बारक्यो पोरी पण आल्यात. तुम्ही गावालाच असता की मुंबईला असता? मुंबईला सुट्टीसाठी आल्या. कधी जाणार मुंबईला आता? कसं वाटतंय मग गावाला? गावाला छान वाटतं की मुंबईला? गावाला खरंच. मग मुंबईला का जाता? हा, शाला आहे म्हणून. हे नावं काय तुमची? नित्या आणि गिरिजा. नित्या आणि गिरिजा. तर या देखा दिघी कोलीवाड्यातना पण एक सुकटीवाली आले, सुका मावरा इकावला. तर मंगातपासून आहे ना निंबार नाही पडलेला, आता ते का निंबार पडला. म्हणजे ढग मंदा आलता सूर्यदेवाचा, ते पण आता साईडला जायला. यात मस्त तेलात तसे पंचमीचं करून तुकडं
ही काय उन्हाळ्याच्या सुट्टीला आलेली पोरं. काढतो ही बोल सुट्टीला आलेली पोरं ना, मुंबईवाली. तर एक गोष्ट तुम्हाला सांगायची राहून गेली, ती म्हणजे आता आईचा एकदा विकून झाला ना की आपण जाणार आहोत श्रीवर्धन तालुक्यांच्या आदगाव कोलीवाड्यात. तर आहे ना आमचं जो ग्रुपमध्ये मी वाजवला ना यावर्षी, माऊली म्युझिकल ग्रुप आदगाव कोलीवाडा, यावर्षी मोस्ट ऑफ द ऑर्डर्स त्यांच्यासोबत वाजवली आणि गेल्या काही वर्षांपासून वाजवत आले. तर यावर्षी आमचं प्लॅन झालतो की कधी तरी फिरावला जायचा. तुम्ही कोणत्या तरी व्हिडिओत ऐकलं शिवस. सो आम्ही फिरावला जाणार आहोत आज रात्री. तर आदगाव कोलीवाड्यात निघायचं आहे म्हणा, आहेत ना विकून झाल्यावर लगेच. कारण त्यांच्या गावची जी देवी आहे ना, त्या देवीला पण आमच्या ग्रुपकडून देणार आहोत. आणि आमच्या ग्रुपचं ओनर दयादादा, त्यांचं पण काहीतरी नवास आहे, सो ते पण देणार आहात. तर त्या निमित्ताने ज्या काय आम्ही देवीला देऊ ना, तर ती प्रसादी करावसाठी लवकर जायचं आहे. सो आईचा विकून जायला ना की लगेच आहेत ना निघायचं आहे आम्हाला. आम्ही 4 जण आहोत, जीवन, नरेंद्र, कौशल आणि मी, 4 जण जाणार आहोत. चला, तर आईचा पण विकून जाईल आहे. 9:15 वाजल्यात. आता जात आहोत पुढच्या गावात. हो, तर आता आम्ही आलो चोरवली गावात, तला तालुक्यांचं चोरवली गाव. 9:30 वाजवला आल्यात. इकडं मस्तपैकी सुट्टीला पोरं आल्यात ना, ती क्रिकेट खेळतात. पावसात ना भिजल्यावर चोरवली गाव दे का कैसे दिसते. तिकडं काम चालू आहेत वाटतं, पत्रा बसवायची. तरी 9:45ला एसटी आले, 10:30ची एसटी आहे वाटतं. आणि मस्त नवीन एसटी यावं लागल्यात आता. मस्त नवीनच एसटी आले, तला एसटी. मस्त नवीन एसटी यायला लागल्यात आता. मस्त एसटी होती, पण आवाज जाम आहे एसटीला. तर मना आहे ना कमेंट्स पण येऊचो बऱ्याच लोकांच्या. जेव्हा मी आईच्यासोबत जास्त आता उन्हाळ्याच्या सुट्टीत जास्त आलो नाही ना, त्यामुळे कमेंट्स आणि मॅसेज बऱ्याच लोकांचं येवच आहे की आम्ही गावाला आलो, आमच्या गावाला ये म्हणून, एक तरी राऊंड मार म्हणून. पण मला नाही येता आयला, कारण मी बाहेर होतो. तुम्ही व्हिडिओजद्वारे तर देखल्याशिवाय मी कसं होतो ते. सो त्या गोष्टी मी पण भरपूर मिस केल्या. तर 11:15 वाजल्यात आणि आयला गायमुख पनेली गावात. हो
तर एक जिरा सोडा घेतलाय, थोडीशी पोटात गडबड वाटते त्यामुळे. आईने आता सुका मोहराचो पिशवो ठेवून गेले इकावला. तर मित्रांनो, गायमुख पनेली गावात काही जास्त व्हिडिओ काढली नाही, कारण तिथं उतारल्या म्हणा नुसतं त्या मित्रांचं फोन येऊ लागलं की लवकर निघ तिकुरशी, लवकर ये म्हणून. कारण ताई नियोजन वगैरे केलेलं आहे. बहुतेक सुरुवात पण होईल वाटतं आम्ही पोचापर्यंत, कारण भरपूर लांब आहे. बहुतेक 1.5 तासाचा तरी प्रवास आहे आणि ते आम्ही पण टाईमपास करत गेलो का 2 तास पण लावता. आणि प्लस गावात गेलो ना की 3 जण माझ्यासोबत अजून आहेत ना, ते निघाल्यात काय, त्यांना तयार करावं लागेल. ते काय आता देखू ते तयार असतीलच कदाचित. तो फोन येऊ लागला त्यामुळे मी आता गायमुख गावात आई म्हावरा ऐकतंय, आईला ठेवूनच चाललंय. आई बोलतं मी कणांतरी जाण, त्यामुळे आता निघालंय. आणि रस्ता देखा किती खराब आहात. सो या खराब रस्त्यावरून आता स्लो गाडी चालवायला लागतं. तर चाललंय आता गायमुख गावात ना सरळ आदगाव कोलीवाड्यात. आधी गावात जायचं आहे. गावात 3 जण आहेत, त्यांना सोबत घ्यायचं आहे आणि तैतनं मग निघू आणि जायचं आहे श्रीवर्धन तालुक्यांच्या आदगाव गावात. आणि तिथं नियोजन सगळं केलेलं आहे, तर तुम्हाला आता या व्हिडिओतनं देखावला भेटेलच. त्यानंतर 2 दिवसासाठी चाललं आहे बाहेर आमचं ग्रुप, माऊली म्युझिकल ग्रुप आदगाव कोलीवाडा. चला तर येते का 12:30 वाजावला आलं आणि कौशलला घेऊन मी आता निघतंय. हे आमच्या बस स्टॉपवरचा माहोल 12 वाजताचा. तर आम्ही दोघं निघताव. जीवन आणि नरेंद्र येणारच संध्याकाळी डायरेक्ट, कारण त्यांना दिवसभर काहीतरी काम आहे. सो चला. आणि अचानक आमचे सबस्क्रायबर भेटले आहे मावशी, व्हिडिओ बघतात असे बोलले. मावशी हात करा. तुमच्या घरी बघितल्यावर दिसाल आता तुम्ही पण. ठीक आहे चला येता. जाम गर्दी झाले. इकडे जातं. हो हो. तर आम्ही फायनली पोहोचल्या. आम्हाला पोहोचवलं तर 1:45 वाजलं आणि येताना खवाललेलो समुद्र देखावला भेटलो. तर पाऊस आता पडावं लागले, त्यामुळे ते का आदगाव कराई पण बोटी किनाऱ्याला घेतल्यात. म्हणजे आता धंदो बंद राहील जोपर्यंत आगोट आहे ना, पावसाला आहे तोपर्यंत. कौशल आणि मी आता पोहोचलं आहे. देखूया काय नियोजन. ऐसा वाटतं की हुराकलं सगळा, कारण ते फोनवर बोलत होतं की झालं आहे, देणा वगैरे देऊन झालं आहे देवीला. तर इकडं मस्तपैकी आंबनच्या झाडाच्या खालती जेवणाचं नियोजन केलेलं आहे. जवरांचं पण नवस होते ना, जवरही कोंबड्या वगैरे दिल्यात. तेवढ्या लोकांचं जेवण आहे वाटतं. तरी बोडणकरीण माता आदगावची गावदेवी. तर या बोडणकरीण देवीचा मंदिर आहे आणि ही सगळी फॅमिली चालली आहे आमच्या दादाची. जाई आज कोंबड्याचा देणा दिला ना देवीला. हे देखा 3 बहिणी आहेत, एक बोडणकरीण, एक कुंभलजा देवी आणि आणखी एक आहे, तर नाव नाही मला माहिती. ॲक्च्युली मनसावताना वगैरे आपल्याला व्हिडिओ बनवायची होती, पण आपण उशिरा पोचलो. प्रसादी पण मी आता एकटो बैसून केली, कारण सगळी जणांची प्रसादी झालती. तो उशिरा पोचलं, मला सगळा उशीर झालो. आणि आता डायरेक्ट संध्याकाळी
निघावचं आहे आम्हाला कधीतरी जावासाठी. तर डायरेक्ट रात्री 9:45 वाजता व्हिडिओ काढायला सुरुवात, कारण गाडी आलेली आहे आमची आणि पुरा वाट देखत होती गाड्याची. हे देखा त्याला भरोटखोलवाले किसना दादा आहेत ड्रायव्हर. मस्त गाडी आणले ट्रॅव्हलर्स आणि वरती बँजोचं सामान पण चढवून घेतलंय.